व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कॉम्रेड नाना पाटील नगर परिसरात मूर्तिदान आव्हानास उत्स्फूर्त प्रतिसाद। फुलेवाडी रिंग रोड क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे परिसरातील हजारो नागरिकांनी आपल्या घरगुती गणेश मूर्तीचं विसर्जन कुंडात केलं। कोल्हापूर महानगरपालिका व फुलेवाडी रिंग रोड वरील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार पिसे, श्री गजानन विभूते यांच्यासह श्री प्रकाश भोपळे, श्री सागर दळवी, श्री प्रशांत पवार, श्री अतुल पाटील, श्री नितीन कांबळे, श्री शैलेश भालकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हा उपक्रम यशस्वीरित्या नियोजनबद्ध करण्यात आला। नंतर या मूर्त्या महानगरपालिकेने संकलित करून तराफ्यावरून व कंटेनर बेल्टवरून इराणी खणीमध्ये विसर्जित करण्यात आल्या। इंडियाचा आवाज न्यूजसाठी प्रदीप जाधव। कोरोना काळात म्हणजे पर्यावरणपूरक विसर्जनाचा म्हणजे प्रथा चालू झाली, कुंडवर ठेवण्याची। त्यानंतर छोटे छोटे महानगरपालिका कुंड ठेवत होते। आम्ही प्रथमच एवढा मोठा कुंड इथं दिला, त्यासाठी लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला। महानगरपालिकेचे कर्मचारी आणि आम्ही रिंग रोडचे आमचे कार्यकर्त्यांची काँग्रेस कार्यकर्त्यांची टीम त्यांनी आम्ही उपक्रम राबवला, त्याला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। 2020 पासून कोरोनाच्या काळामध्ये प्रतिबंध होता लोकांना एकत्र येण्याकरता। त्यावेळेला रिंग रोडच्या कार्यकर्त्यांनी आम्ही महापालिकेकडे विनंती करून त्या कुंडाची मागणी केली होती। या 4 वर्षामध्ये लोकांचा जो प्रतिसाद मिळत आहे आणि ते महापालिकेचा कुंड कमी पडत असल्यामुळं त्यावेळी या भागातील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार पिसे व त्यांचे सहकारी यांनी आम्ही विचार केला की लोकांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे, लोकांची अडचण दूर करण्याकरता आम्ही मोठा कुंड तयार करण्याचा निर्णय घेतला आणि त्या पद्धतीनं काल आम्ही हा कुंडाची तयारी केली आणि त्यामुळे यावेळेला हजारो मूर्त्या या ठिकाणी दान झालेल्या आहेत, विसर्जित झालेल्या आहेत। त्याबद्दल लोकांचंही धन्यवाद, महापालिकेचेही धन्यवाद। मंगल मूर्ती गणेश।